नमस्कार मित्रांनो, मराठी सिनेविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या जीवनाबद्दल. किशोरी शहाणे या शास्त्रीय आणि लोकनृत्य नृत्यांगना, चित्रपट अभिनेत्री आणि चित्रपट निर्मात्या आहेत. त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटातून तसेच दूरचित्रवाणी मालिकांमध्ये भूमिका केलेल्या आहेत. किशोरी शहाणे यांचा जन्म 23 एप्रिल 1968 मध्ये मुंबई येथे झाला होता. तर मित्रांनो, आता आपण बोलणार आहोत किशोरी शहाणे यांच्या चित्रपटातील कारकिर्दीबाबत. 9वीत असताना किशोरी शहाणे यांना दुर्गा झाली गौरी या नृत्य नाटिकेत काम करण्याची संधी मिळाली. 11वीत असताना लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या समवेत भूमिका असलेल्या प्रेम करूया खुल्लम खुल्ला या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पदवीधर होईपर्यंत त्यांनी सुमारे 20 चित्रपटात भूमिका केल्या होत्या. मिठ्ठीबाई महाविद्यालय मुंबई येथे शिकत असताना किशोरी शहाणे यांची मिस मिठ्ठीबाई म्हणून निवड झाली होती. माहेरची साडी आणि वाजवा रे वाजवा या मराठी चित्रपटातील भूमिकांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. मोरूची मावशी या मराठी नाटकातील आणि आधे अधुरे या हिंदी नाटकातील भूमिकांमुळे त्यांचे नाट्य अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण झाली. एक डाव, धोबी पछाड आणि नवरा माझा नवसाचा या गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. प्यार में ट्विस्ट या हृदय शेट्टी दिग्दर्शित, रेड द डार्क साइड या विक्रम भट दिग्दर्शित हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. दीपक बलराज वीज या हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या हप्ताबंद, बॉम्ब ब्लास्ट या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. हप्ताबंद या 1991 सालच्या चित्रपटाच्या दरम्यान त्यांची दीपक वीज यांच्याशी जवळीक निर्माण होऊन त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांनी हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करणे सुरूच ठेवले. घर एक मंदिर, जैसी जैसी कोई नहीं आणि सिंदूर या हिंदी मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्या शास्त्रीय आणि लोकनृत्य नृत्यांगना असून त्यांनी भारतात तसेच परदेशात नृत्याचे कार्यक्रम सादर केले आहेत. मिसेस ग्लॅड रँक्स सौंदर्य स्पर्धेत 2003 साली त्या उपविजेत्या ठरल्या. चित्रपट निर्माती, दिग्दर्शिका म्हणून त्यांनी बनवलेल्या मोहट्यांची रेणुका या चित्रपटाला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार 2007 मध्ये मिळाला. त्याच्या पुढे मालिक एक या साईबाबांच्या जीवनावरील चित्रपटात जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकेत होते. एका दाजेबा या मराठी चित्रपटाची निर्मितीसुद्धा त्यांनी केली. सत्य त्या शक्ती अस्तित्व के एहसास की या कलर्स वाहिनीवरील मालिकेत त्या भूमिका करीत आहेत. 2019 साली त्यांनी कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉस मराठी या रिॲलिटी शोमधील सहभागामुळे त्या पुन्हा प्रकाश होतात आल्या होत्या. त्यांनी प्रेम करूया खुल्लम खुल्ला, कर्मा, आनंदी आनंद, माझा पती करोडपती, सगळीकडे बोंबाबोंब, नसती आफत, बाळाचे बाप, ब्रह्मचारी, माहेरची साडी, आत्मविश्वास, चंगूमंगू, धुमाकूळ, आयत्या घरात घरोबा, हप्ताबंद, प्यार का देवता अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये कामे केलेली आहेत.